चला आपला गावाकडील हिरवळचा हा पार्ट 2 आहे ब्लॉगचा। आणि आता सगळ्यांनी हिरवळ तर बघितले, आता मस्त रानामध्ये जेवलं तरच मजा येते। आता जेवण वगैरे करणार आहे आणि मोठ्या देवीला जायचं आहे आपल्याला। इथे सगळे आम्ही मस्त फोटो वगैरे काढले आणि बघा मी तर शोधत होते अजून पिकलेले कुठे भेटतंय का काय, पण नाही 2-3च सापडले। थोड्या दिवसांनी भेटेल पण आम्ही नसणार तेव्हा इथं। ये आई ग चावलं काहीतरी। हा चल आले। ही दुसरी कैरी म्हातारीच्या रुईची। शेताकडील व्ह्यू, किती व्हिडिओ काढा काय मन भरत नव्हतं, एवढं सगळं लय मजा येत होती। सगळे पुढे गेले, चला आपण जाऊ आता। सगळे पुढे गेले, मला पण जायचंय आता। सगळे बघा आली मी अर्ध्या चपात्या करून, मावशीला परत चपात्या करायला लावले कारण परत जायचंय आम्हाला मोठ्या देवीच्या दर्शनाला। अरे मी काठी कशाला घेऊन चालली। बघते मी रामफळापेक्षा सीताफळ जास्त छान लागतं है ना। रामफळापेक्षा किती भुसभुशीत आहे भुईमुगाची जमीन। वांगे पालक घास नाही का, हाय का? हा हा का, हो वांगे पालक कढीपत्ता घरी आहे की? हा थोडे थोडे लावले आम्ही, लय तोडले झाड। ती काठी राव तोडली थोडासा। हा कसं तोडायचं, हाताचं पिळायचं हा हो कसं वरडतंय बघ ते। लगेच कडे पडला। हा बघा काय काय गोळ केलंय, रामफळ काय ती काकडी, हे वाव काकडी ऐक म्हणून मी पहिले नाही आवरलं, मम्मी जाताना आवरण म्हणलं, मला वाटत होतं असं होणार आहे। यायचं का मोठ्या देवीच्या दर्शनाला? आता आम्ही जाऊन आलो 8-10 दिवस झाले इथून गाडी। आम्ही तर लय वर्षापूर्वी गेलो होतो। कुठे हा असं जात हात नाही लावायचं बाबा, ते किती याच्यावर टोक त्याला सगळं तास माहिती मला काय नाही। आता आकाश हातामध्येच कुठं पण असतील पहिले होते, आता नाही कुठलं राहिलंय। ट्रॅक्टरच्या नांगरटे झाले, त्याला बिल तरी कुठे ठेवते आता कुठे सारखं टीव्हीचा आवाज येता, साधनाचा आवाज। आता 8-10 दिवसापूर्वी आम्ही मोठा मडी माळिंबा करून आलो वृद्धेश्वर। हा मग त्यांना एकतर बाबू हे आमच्या इकडे शेण पण भेटत नाही। घेतला ते कुत्र होतं ना मग। हा देतील मला लाता घालून त्या। ए हाय भाऊ, हाय भाऊ, एक कोंबडा मागा लागायचा। छोटेसे पक्षी चू चू, ते पांढरंवालं एक आहे, लहानपणी मला पांढरंच पिल्लू आवडायचं, पण नंतर कळलं ब्राऊन सगळ्यात भारी असतं, ते म्हातारं झालं तरी चांगलं दिसतं। हा
आले. हे का चिक्क का चिक्कू? हा हा अगं नाही ते काढून ठेवले. हा काढले मी मस्त. द्याव तुला काकडी कढी बताओ बाबू नको इथं कुत्र होतं कुठेतरी. लिंबू आखे गल्ले इथले बघतात. हा ऊसाचं कापतात ते. मला पण झालंय बाई इथं इकडं ऊसाचं ऊसात नाही तिथे कडेला ऊसाचा ते लागला इथं मस्त गावरान असं पिठलं चपाती भजे कुरडई पापड सगळं काही तळून दिलेलं होतं मावशीने. आम्ही मस्त जेवायला बसलो. काका पण नंतर आले आमच्यामध्ये जेवायला. नंतर मावशी पण आल्या आणि कसं कांदा काढीचं काम चालू होतं त्याच्यामुळं मग ते नेटकूट जेवण झालं होतं. पण आमच्या संग बसले नंतर थोडंसं ते जेवण करायला गप्पा मारता मारता मज्जा आली. आणि देवा जाऊन तिकडं पाणी खेळायला लागला तोपर्यंत. एक तिथल्या मावशी आल्या त्या कांदा काढायला आल्या त्या त्यांनी मग देवाला उचललं देवाला साफ केलं. पण देवा किती यात्रा किती ताण देत होता बघा. पाणी खेळू नको. आमचं ते पण त्या मुलीचा मुलगा आहे ना तो पण त्या नळाकडे काय ते 2 गिऱ्हाईक घेऊन येत ना का नाही जातो. काय विषय होतोय ते परत उद्या लवकर निघायचं पुण्याला. आणि दुसरी गोष्ट आहे ना जेवण वगैरे झालं ना होता स्टोर रूम. तिथून कांदे वगैरे लसूण घेऊन जायचं होतं आम्हाला घरी. मावशीने म्हणून आम्हाला तिथे घेऊन गेले. आणि नंतर आता निघलो होतो मी मोठा देवीला. गाडी रेडी आहे. असं बाजावं लागतो बाई. ते नवीन आहे ना ते मग उड्या मारते त्याच्यामुळे मग ते हा ते पहिली वेळ म्हणून एकेकाला एक टाइम अय्या कोणते पण कुठं पण पिते. कोणते पण कुठं ते इकडून तिकडे गेलं तिडी. आमच्या हौशी तर लय भारी होती बाबा. आम्ही तिला विकायला काढलं आणि परत विकून परत आणलं होतं. इतकं रडत होतो आम्ही. हा दुधू हो दुधू बघा दुधू पित्या. दुधू दुधू आम्हालाच माहित होतं आम्ही इकडे येणार आपण हे करत विचारायचं देवा हरू नाही नाही देवावर नाही हात लाव देवा हात लाव हरला हात लाव हात लाव हात लाव ये 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 चला चला आता चला 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 आता चल चल आता कसं उलट आल्या म्हणजे तुला बसता येते का आता बरं आहे ठीक आहे. शिव मागे सरक शिव मागे बाय बाय देवा. तेव्हा कसं गप्प बसलंय त्याला माहिती आहे मला सोडल्याशिवाय कुठे जात नाही. थोड्या वेळी पिन भूक लागल्यावर बाय 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 कर बाय 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 कर बघ आजी मागो राहिलं. बाय बाय येतो फोन करतो मी बाबा. हा तिथून निघावंच वाटत नव्हतं पण शेवटी काय जावंच लागणार होतं कारण नंतर पुण्याला पण जायचंय आपल्याला.
फास्टमध्ये आम्ही गेलो, पण इथं पण नाही का म्हणजे थोडंसं अंधार पडायला लागला होता, खूप उशीर झाला होता. पण शेवटी 8 वाजता का होईना आम्ही पोचलो होतो मोठा देवीच्या मंदिरात. फास्टमध्ये तिथं दर्शन घेतलं, अजिबातच गर्दी नव्हती. सप्तशृंगी देवीला जशी गर्दी नव्हती तशी इथंही गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन एकदम फास्ट झालं आमचं. आणि आता बघा मंदिरच येईल लवकरच. मी खूप वर्षानंतर चालली इथं, कारण आजीसोबत लग्नाच्या आधी गेलेली मी, म्हणजे 9-10 वर्षापूर्वी गेलेली, नंतर मी चाललेली. आलं होतं फायनली मंदिर. इथं खाली स्टॉल होते, वर डायरेक्ट गाडी जात होती, पण वर दुकान नाही म्हणून आम्हाला इथूनच आता प्रसादाचं सामान घ्यायचं होतं. आणि आम्ही बस सामान वगैरे घेतलं आणि डायरेक्ट गेलो मंदिरात. नाही रे लिफ्ट नको काय मग पाय सवाल्यांसाठी वेगळीकडे. खूप मस्त आहे, सगळा असा स्पेस दिलाय मोठा. हे जे मंदिर आहे ते श्रीयंत्राच्या याच्यावर बनवलेलं आहे. आणि हे बघा इथं सकाळ झाली परत, आणि देवा त्याच्या आजीला मदत करत होता पार्सल पॅक करायसाठी. आणि दररोजच हे ऑर्डरीचं असतं, त्यामुळे हे असंच काम चालू राहतं. त्यानंतर आता निघायचं होतं आम्हाला पुण्याला. त्याच्या आधी आम्हाला शॉपिंगला जायचं होतं. इथं आम्ही आलो देवासाठी शॉपिंग करायला. काय बसलास, बाय बाय कर, बाय 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 कर, बाय बाय कर, इकडे 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 बाय बाय कर. एवढं लांब आलं देवासाठी चड्डे घ्यायला. बाय बाय. संध्याकाळची आमची गाडी होती 6:30ची. नंतर आम्ही सगळं सामान भरलं, आमच्या जेवढ्या बॅगी बिगी होत्या तेवढ्या भरल्या. गाडी रेडी झाली आणि निघलो होतो आता आम्ही बस स्टँडच्या समोरच्या साईडला, जिथं आमची गाडी थांबते तिथं. नंतर डायरेक्ट आम्ही आता जाणार होतो पुण्याला. इथं गाडी भेटली आम्हाला, स्लीपरच करतो आम्ही. चला मग शिर्डी, बाय बाय, टाटा, बाय बाय. आता निघलोय आम्ही आमच्या घरी जायला. आणि देवा बघा तिथं उजापती सुरू झाला देवाच्या, आणि देवाने लय मज्जा केली गाडीमध्ये, मस्त नाचला बिचला खेळला. आणि नुसतं बाहेर जायचं होतं त्याला, तिथून नुसतं बाहेर पळत होतं ना, आज्या करत होतं, असं वाकू बघत होता. आणि चला मग आता मी झोपून घेते आणि जातो आम्ही डायरेक्ट आता पुण्याला. उद्यापासून पुण्याचे ब्लॉग येतीलच. बाय बाय. देवा हे देवा देवा, आम्ही थांबलोय मस्त जेवायला. 1 तारखेला सकाळी पोहोचलो होतो आपण इथं. 7 दिवसाची आमची ट्रिप संपली. आता चाललोय आम्ही घरी. चला मग आता जाऊ, एकदा खाऊन घेतो आणि डायरेक्ट घरी जातो आता. वाव बुडी, काय खादेश तू? बघा देवा काय खातो बघा आमचा बुडे कुठे कसं खातो. मग घेतला का रे आपण? संपला बाबा एकदाचा प्रवास. बाय बाय. आता पोचले पुण्यात. उद्यापासून नक्की ब्लॉग येतील आणि छान छान ब्लॉग येतील.